चला, आज आपण रेखीची प्रार्थना शिकणार आहोत. काल जसं तुम्ही हो, स्क्रीनशॉट काढून ठेवला का? हो, हो. चला, सुरुवात करूया. एक कोणीतरी माझ्या बरोबर बोला. कोण बोलणार आहे? मेघा मॅडम बोलता का? एकानेच हो. फक्त माईक करा. हा मॅडम मी बोलते. कोण बोलतंय? हा मी कल्पना बोलते. हा चालेल, कोणी पण बोला. चला, चालेल. हा. नमस्ते, सगळ्यांचं स्वागत आहे. आज तिसरा दिवस आहे. हॅपी डे. मला पण हॅपी डे मॅडम. चला, हात रब करा. काल स्क्रीनशॉट घेतलाय ना प्रार्थनेचा? हो, हो. सगळ्यांनी करा माझ्या बरोबर. फक्त मनातल्या मनात बोला. फक्त कल्पना मॅडम बोलतील हं. हा. हात रब करा. चांगले रब करा. चला, हात गुडघ्यावर ठेवा. छताकडे वरती हात. हात गुडघ्यावर. चष्मा काढा मॅडम. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य रेकीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत. रे के अमृत. रेखी अमृत. रे के अमृत. रेखी अमृत. रे के अमृत. ब्रह्मांडातून ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, डोक्यातून ना, लक्षात ठेवा, इमॅजिन हा करायचे हा आहे. हा हा वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, वाईट प्रकाश माझ्या सहस्त्र चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, ऑरामध्ये औरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर वर खालून वर वर अनाहत चक्रात, अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात. माझे हात बघा कसे आहेत, कप शेप मध्ये. इकडे बघा. हात हातातून माझ्या तळहातात. असं करा. हम्म. समोर घ्या हात. डोळ्यासमोर नको, जरा पुढे घ्या. असे 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 ऐका, असे माझे बघा कसे आहेत. हा हा, असे बरं. तळ हातात प्रवाहित होत आहे. तळहातात प्रवाहित होत आहे. ही प्रार्थना सगळ्यांनी पाठ करायची आहे, लक्षात घ्या. हा हा परत एकदा करूया. आता कोण करतंय माझ्या बरोबर? अजून दुसरं कोणीतरी या. फक्त आता तुम्ही प्रार्थना घेतलेली आहे, फक्त माझ्या मागून बोला. मी बोलते तशी सगळ्यांनी बोला वाटल्यास. म्हणजे मनातल्या मनात बोला. फक्त एकाने बोला माझ्या मागून. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. तथा ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत. रेखी अमृत. रेखी अमृत. रेखी अमृत. रेखी अमृत. रेखी अमृत. ब्रह्मांडातून ब्रह्मांडातून वाईट प्रकाश वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सहस्र चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, ऑरामध्ये औरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर वर खालून वर वर अनाहत चक्रात, अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून अनाहत चक्रातून माझ्या हातात प्रवाहित होत आहे. माझ्या हातात प्रवाहित होत आहे. ठीक आहे, आता नॉर्मल व्हा सगळ्यांनी. आता ही प्रार्थना लक्षात ठेवा. प्रत्येकाने शब्द मी काय सांगते ते लक्षात ठेवा. ही प्रार्थना झाल्यावर तुम्हाला युनिव्हर्सकडे काय मागायचं आहे ते मागायचं. तुम्ही तुमच्या हातात घोषित करायचं, जसं काही मागायचं आहे. मी जसं अफर्मेशन मला रोज देते, उद्या आपला अफर्मेशनच असेल. डोळे उघडे करा. जसं डोळ्यांना द्यायचं आहे, उद्या बॉडी पार्ट येतील ना, तेव्हा बॉडी पार्टला तुम्हाला समजेल. मी फक्त एक एक्झाम्पल देते डोळ्याचं. माझे डोळे टेकवायचं नाही, जरा लांब ठेवायचे. माझे डोळे निरोगी आहेत.
बोला वर्षा मॅडम. मी जवळचं आणि दूरचं मी जवळचं आणि दूरचं विना चष्म्याचं बिना चष्म्याचं स्पष्ट बघू शकते. स्पष्ट बघू शकते. कायमचे. कायमचे. आता हा घ्या हात खाली. आता नॉर्मल राहा सगळ्यांनी. आता ही प्रार्थना समजले तुम्हाला? हम्म. आज रेकॉर्डिंग बघा, उद्या येईल किंवा आज येईल रेकॉर्डिंग बघायची आणि एकदम पक्की तोंडपाठ करायची ही, लक्षात घ्या. आणि आता दुसऱ्याला आपण जेव्हा हिलिंग देणार आहोत, बरं करायचं असेल दुसऱ्याला, जेव्हा तुमचे अटुलमेंट होईल तेव्हा, शुक्रवारी तुमची अटुलमेंट होईल ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला जर प्रार्थना म्हणजे हिलिंग करायचं असेल तर ही पहिली प्रार्थना बोलायचं. मी स्वतःची हम्म. आभारी आहे आणि जे तुम्ही दुसऱ्याला करणार आहे त्याचं नाव घ्यायचंय. जसं मी पूनम हम्म. मॅडमला करणार आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी पूनम मॅडमचे आभारी आहे, असं मी बोलणार. आणि हम्म. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. लक्षात आलंय? हम्म. हा, हा. आणि मग त्या जेव्हा रेखी सगळं होऊन म्हणजे बरं करून झालंय, जे शोल्डर दुखत असेल तर शोल्डरला हम्म. धरायचं. मॅडम तुम्ही बघा वर्षा मॅडम, हा. ते हात हो. उद्या 24 बॉडी पॉईंटचं आहे ना, तेव्हा तुम्ही नीट लक्ष द्या, मग तुम्हाला समजेल. हम्म. मग आपण हा. जेव्हा ते आपल्या हातातून ऊर्जा प्रवाहित होते 2-3 मिनिटासाठी, हम्म. आपल्याला जाणवतं इथे, हम्म. तोपर्यंत तसाच हात धरून ठेवायचा असतो. आणि ते हम्म. झालं की मग कॉर्ड कटिंग करायचं. सगळं आपलं झालं, विष मागून काय मागायचं तुम्हाला मागायचं, फक्त नाही शब्द बोलायचा नाही. आवाज ते झालं. ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय? हो. नाही, नाही, आम्हाला क्लिअर येतोय. आम्हाला क्लिअर येतोय. आपल्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल सर. हो येतोय, क्लिअर येतोय मॅम तुमचा. आता आता क्लिअर येतोय. मध्ये ब्रेक झाला होता थोडा. मग ना कॉर्ड कटिंग करायची ही मस्ट आहे, लक्षात ठेवा. आता आपण ऑरा शिकणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कॉर्ड कटिंग का करायची असते. तर बेंबीच्या इथे, नाभीच्या इथे जाऊन दाखवते तुम्ही, एकच मिनिट. नाभीच्या इथे जाऊन इथे हम्म. कट 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 3 वेळा. हे हात आहेत ना, असे क्रॉस करायचे. हम्म. लक्षात येते का? हो. कट 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 3 वेळा. आले लक्षात? हो. हे करणं जरुरी आहे आपल्याला. कॉर्ड कटिंग करणं जरुरीच आहे, लक्षात घ्या. आणि आता म्हणजे मॅडम, रेकीची प्रार्थना झाली आणि आपल्याला जिथं आपल्याला दुखतंय तिथं आपण ती प्रोसेस केल्यानंतर हे म्हणायचंय का? हा प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं ना की आता माझं झालंय, मग कॉर्ड कटिंग करायचं. आता अजून खूप विषय आहे मॅडम. उद्या प्रोटेक्शन घ्यायचं आहे किंवा आपण बाहेर जातो, आपल्या घरात दागिने असतात, जसे एखादी हम्म, वस्तू आहे म्हणजे जसे कार आहे, बाईक आहे, तर त्यांना कसं हम्म. प्रोटेक्शन द्यायचं, ते सगळं उद्याच्या विषयामध्ये होणार. तुम्हाला हळूहळू समजेल. जरा बर. एकदा तर आज आपण औराचा विषय शिकणार आहे आणि मेडिटेशन आहे. सगळ्यांनी पाणी वगैरे घेतलेलं आहे जवळ, दिवा किंवा हो. अगरबत्ती घेतलेली आहे, मी काल जसं सांगितलंय. आणि आज घरात कोण एखादी व्यक्ती तरी आहे का जरा जवळ, आहे. मुलगा किंवा मिस्टर? हजबंड आहेत. चालेल चालेल चालेल, का चालेल, मला पाहिजेच आहे कोणतरी. मग ते हा. तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय त्यांच्यावर. हा. तर ऑरा, समोरची व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती असते बघा ना, आपण रेल्वेमध्ये असतो, बसमध्ये असो, कधी कधी आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही, म्हणजे तिचा सहवास पण नाही आवडत आपल्याला. असं वाटतं ही हम्म. आपल्या बाजूनी कधी जाईल. हम्म. वाटतं ना एखाद्या वेळी बसमध्ये वगैरे, तिथे बाहेर गेलो असेल, इव्हन घरामध्ये पण एखादी व्यक्ती कोण आली असेल तर आपल्याला असं वाटतं ही कधी जाते, मला हिचं सहवास आवडत नाही, हिचा ऑरा आवडत नाही मला. त्या उलट एखादी व्यक्ती अशी येते की ऐकतच बसावं तिचं, ती काय बोलते ते. असं वाटतं की तिचं बोलणं संपलं नाही पाहिजे, बोलत बसावं तिने. एकच मिनिट, मी दिसते ना व्यवस्थित? हो. दिसतंय. सर आवाज येतोय का शिवम सर? येतोय येतोय. आणि तुम्ही कॅमेरा ऑन करा ना सर. हो. तर त्या उलट आपल्याला एखादी व्यक्ती इतकी आवडते की तिचा ऑरा आवडतो, ती व्यक्ती आवडते, तिचं बोलणं आवडतं, त्याचाच ऑरा बोलतात. म्हणजे त्यालाच बोलतात ऑरा, म्हणजे त्याची संगत आपल्याला आवडते, ऑरा आवडतो त्याचा. एकच मिनिट दाखवते मी तुम्हाला ऑरा म्हणजे काय.
आता बघा, हे साधू संत आपले पूर्वीचे आहेत. हा जो आहे हम्म. त्यांच्या भोवती वलय दिसतंय, त्याला ऑरा हम्म. बोलतात, महामंडळ बोलतात त्याला. सर्वसामान्याला दिसत नाही, पण पहिल्याचे होते त्यांना दिसायचं ना. ज्यांचा ऑरा चांगला असतो, तर त्यांचं म्हणजे ज्यांची म्हणजे बुद्धी चांगली असते, चांगलं चांगलं बोलतात, त्यांचा ऑरा खरंच चांगला असतो. ज्यांच्यावर निगेटिव्ह एनर्जी असेल ना, त्यांचा ऑरा डाऊन असतो, निगेटिव्ह असतात ते, लक्षात घ्या. हम्म. कधी कधी त्यांच्या भोवती ब्लॅक ऑरा असतो. जसा आता बघा, दाखवते मी पुढे तुम्हाला. ऑरा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी नियमित ध्यान केले पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत तुम्हाला, की आपण रोजचं काय केलं पाहिजे. हम्म. नकारात्मक ऊर्जा कमी होते. नियमित ध्यान केल्यामुळे आंतरिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. निसर्गात वेळ घालवा. निसर्गामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी तुम्हाला आभामंडळ शुद्ध करते, तुमचं आभामंडळ शुद्ध करते. सकारात्मक विचार करा. आपण चांगले विचार केले तर चांगलीच ऊर्जा आपल्यामध्ये वाहते ना. जसे एखादी मैत्रीण आहे, ती आपल्या घरी येते. बघा, प्रत्येकाला म्हणजे कोणी लोक असतात, मित्र मैत्रिणी असतात, परिवार असो, सारखं सारखं येऊन आपल्याला तेच तेच सांगत असतात, त्यांच्या बरोबर काय घडलंय काय नाही. पण एक लेवल पर्यंत ठीक असतं, पण आपण सारखं सारखं सतत ऐकलं तर कुठेतरी आपण पण त्यांच्याबरोबर निगेटिव्ह होतो. त्यांचा ऑरा आपल्याला लागतो. ती व्यक्ती आपल्याकडे आल्यावर ठीक आहे, तिचं सांगून जाते, पण ती गेल्यानंतर कुठेतरी आपलं पण माइंड जरा म्हणजे थोडंसं ऑरा वीक होतो, डाऊन होतो आपण, आपलं पण होतं, आणि कळत नकळतपणे त्यांचा ऑरा आपल्याला लागून जातो. थोडं आपल्या बाबतीत पण काय काय गोष्टी घडायला सुरुवात होतात. तशा सेम होत नाहीत, पण आपल्या घरामध्ये पण थोडंसं काही वादविवाद, थोडंसं काहीतरी सुरुवात होते. लक्षात येतंय तुम्हाला मला काय बोलायचंय? एखाद्या व्यक्तीचा एवढा ऑरा निगेटिव्ह असतो की ते आपल्याला लागून जातो. लक्षात घ्या. हे स्क्रीनशॉट घेतलाय का? हो. आणि महत्वाची गोष्ट, कुटुंबाबरोबर वेळ घालवा, कुटुंबाला प्रेम द्या. नाहीतर आजकाल असतात सगळे मोबाईलमध्ये, नवरा पण मोबाईलमध्ये, बायको पण मोबाईलमध्ये, मुलं पण मोबाईलमध्ये. पण असं न करता खरंच स्वतःला वेळ द्या, म्हणजे नात्याला वेळ द्या. त्याच्यामुळे पण आपला ऑरा चांगला राहतो. किती दिवस आहे किती नाही ते आपल्याला माहिती आहे का कोणाचे? नाही. हा. आता बघा, हा वीक ऑरा आणि स्ट्रॉंग ऑरा. तुमचा स्ट्रॉंग ऑरा असेल तर असा राहील, वीक असेल तर असा होणार, ब्लॅक असतं बाजूला वगैरे. म्हणजे कोणाचा ऑरा कसा असेल ते सांगू शकत नाही. आता जसं तुम्ही कोणी आळंदीला गेला आहेत का? आळंदीला तिथे तुम्ही बघा, तिथे गेल्यावर आपला ऑरा हो, इतका गेलेलो म्हणजे आहे, त्यांचा खूप वेळा गेलेलो आहे. ज्ञानेश्वरांचा ऑरा इतका स्ट्रॉंग आहे. तिथे गेल्या गेल्या आपल्याला बरं वाटतं. एखाद्या मंदिरात जातो आपण, एखाद्या मंदिरात गेलं, कुठच्या पण मंदिरात गेलं, एखाद्या नाही कुठच्या पण मंदिरात गेलं, तसा घंटा वाजते, तर त्याला साऊंड हिलिंग बोलतात. आणि मंदिरात आपण जेव्हा पाय ठेवतो, किती प्रसन्न वाटतं आपल्याला. हो. मनात विचार येतात का वाईट आपल्या तिथे? नाही येत. नाही. खूप छान विचार येतात, छान बरं वाटतं. वाटतं की नाही? वाटतं. हा, तसंच आहे. आणि खरं देवाच्या ठिकाणी सगळ्यांनाच चांगलं वाटतं. त्याच्यामुळे आपला ऑरा कसा क्लीन करायचा, रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं खडे मीठ, ज्यांना जर स्किनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी नका करू, म्हणजे थोडंसं करा. मी आज तुम्हाला ऑरा क्लीन कसा करायचा तो पण शिकवणार आहे. जसं आपण नजर काढतो का, स्वतःची नाही काढत, तर आज तो पण कसा करायचा तो दाखवणार आहे मी तुम्हाला. थोडंसं खडे मीठ आपल्या लादी पुसताना पण बाल्डीमध्ये टाकायचं पाण्यामध्ये, आणि बोलायचं की माझ्या घरातली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून ह्या पाण्यात गेलेली आहे. पाणी फेकून द्यायचंय लास्टला, ते त्याच्यावर पाय वगैरे ठेवायचा नाहीये, ओतून टाकायचं. आणि तसंच म्हणजे आपल्याला जेवढं करता येईल, आता तुम्ही सांगा, आपण किती ब्रँडेड साबण वापरतो हो, पण आपण आजारी पडायचे ते पडतोच ना. किती ब्रँडेड साबण वापरले तरी आजारी पडायचे बंद होतो का? नाही नाही. होत. त्याच्यामुळे आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा, आपण कसं क्लीन राहायचं, म्हणजे ऑरा क्लीन कसा करायचा त्याच्याकडे फोकस करायचं. खडे मीठ 1 मुठ्ठीभर घ्यायचं, पाण्यात टाकायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायचं. पहिल्या दिवशी केसावरून करायचं, सतत नाही केसावरून करायचं. ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी थोड्या प्रमाणात टाका. पण बघा, हे करायला तर सुरुवात करा, तुम्हाला समजेल. आता सगळ्यांकडे पेन वही आहेत जवळ? हो, आहे.
चला एक मोठा डॉट काढा, जशी बिंदी आपली मोठी असते. हम्म. मोठा डॉट काढा एकदम. आणि त्याच्या बाहेरच्या साईडला बघायचं आहे तुम्हाला. मोठा काढा, एवढा एवढा चांगला मोठा काढा. मोठी बिंदी असते ना, मोठी लावतात काय काय, तसा मोठा काढा एकदम. आणि पूर्ण आतून त्याला निळा करा पेनाने. पूर्ण कलर भरा निळा त्याच्यामध्ये. क्वाईन एवढं चालेल? हा चालेल चालेल. शीतल मॅडम काढला का? काढते. हा काढा. आणि आतमध्ये पूर्ण निळा भरा कलर त्याच्यामध्ये, मोठा काढा. हो. मला कॉर्ड कटिंगचं अजून मला सांगायचं आहे. मी सांगते तुम्हाला थोड्या वेळात. झालंय काढून सगळ्यांचा? आता त्याच्या बाहेरच्या साईडला एक टक बघायचंय. एक टक बाहेरच्या साईडला. आणि काय दिसतंय मला सांगा. पापणी हलवू नका. साईडनं व्हाईट प्रकाश आल्यासारखं वाटतं त्याच्या. बरोबर बरोबर, एक्झॅक्ट चांगले आहेत, खूप चांगले आहेत. कोणाला ब्लॅक पण दिसेल हा, पण ज्यांना व्हाईट दिसतं त्यांना चांगलंच आहे. व्हाईट दिसतं. व्हाईट ना? हम्म. व्हाईट दिसतं आणि मोठा व्हाईट मोठा होत कलर जातं. हा मोठा मोठा होत चाललाय. हा बरोबर बरोबर, राईट. छान आहे छान आहे. व्हाईट दिसतोय म्हणजे चांगलं आहे. शिवम सर काय दिसलंय? मला रश्मी म्हणजे येलो सर्कल दिसतोय. मी माझ्याकडे जो ओम आहे मी त्याच्यावर बघतोय. हा मग मस्त. येल्लो पण चांगला कलर आहे. रश्मी मॅडम? व्हाईट दिसते. हो बरोबर, ठीक आहे. दिसतोय म्हणजे सगळ्यांना दिसलाय ना? ब्लॅक कोणाला नाही दिसलाय ना? चांगलंय नाही. मग. ओके. चला आता हे 3 डॉट आहेत बघा. त्याच्या बाहेर बघा, आउटरला दिसतंय का तुम्हाला? बाहेरच्या साईडला एक टक बघा. जरा आधी पहिले डोळे हे करा, कारण लगेच दुसरं करायचंय तर त्रास नको. त्याच्याही बाजूला सेमच आहे. सेम आहे ना? हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रॅक्टिस करा. याच्याने तुमचा पण ऑरा चांगला होईल. चला आता तुम्हाला मी महत्वाचं दाखवणार आहे. झालंय स्क्रीनशॉट काढून? हो. आता हा बाऊल आहे बघा, लक्षात घ्या. हा एक काचेचा बाऊल आहे. दिसतोय हम्म. सगळ्यांना? त्याच्यात पाणी हो. आणि मीठ आहे, खडे मीठ. हम्म. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, आपण आपली नजर काढतो का? नाही काढत. तर आज आपण रेखीमध्ये तेच शिकायचं आहे. प्रार्थना केलेली आहे मी रेखीला.
प्रत्येकाने हे करताना रेखीला प्रार्थना करायची आहे. हातात 2 मुठ्ठीमध्ये जेवढं मावेल तेवढं मीठ घ्यायचं आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी. हम्म. कॅमेरे ऑन करा ना प्लीज. मेघा मॅडम, मी ऑफिसमध्ये आहे मॅडम. ओके ठीक आहे चालेल. जे ऑफिसमध्ये आहे त्यांना ठीक. हे रेखीला पहिली प्रार्थना करायची आहे हम्म. आणि नंतर जसं आपण समोरून हम्म. इथपासून ते पायापर्यंत नजर काढायचे. पण काय बोलायचं आहे, माझ्या समोरच्या बॉडीमधील निगेटिव्ह एनर्जी असेल ती माझ्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे, हम्म. असं पण बोललं तरी चालेल. माझ्या समोरच्या बॉडीमध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. 3 वेळा करायचं. 3 वेळा सेम अफर्मेशन. हम्म. माझ्या समोरच्या बॉडीमध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. हम्म. 3 वेळा सेम साईडच्या बॉडीमध्ये, राईट साईडला. माझ्या राईट साईडच्या बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल ती माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. हम्म. सेम तसंच. सेम तसंच. परत राईट साईडला. राईट झालं लेफ्टला. लेफ्ट साइड. हा सेम लेफ्ट साईडला. माझ्या लेफ्ट बॉडीमध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. सेम 3 वेळा तेच बोलायचं. हम्म. समजतंय? हो. आणि मग आधी हे उजव्या बाजूला आणि मग डाव्या बाजूला का? कुठची पण बाजू घ्या तरी चालेल. अच्छा. डावी उजवी कुठची पण घ्या चालेल, पण सेम तसंच बोलायचंय. डाव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूच्या साईडच्या, समजतंय ना? आणि उजव्या साईडच्या असेल तर उजव्या साईडच्या बॉडीतील नकारात्मक ऊर्जा माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आली. हातामध्ये मीठ घ्यायचंय. आणि मग हे तिन्ही साईडचं झालं ना आपलं. मग हे मीठ आहे. मॅडम हा, मधून वर्षा मॅडमचं स्क्रीन येतं. माझं दिसतंय ना तुम्हाला? हे बघा ना. हा आता दिसतंय. हो, मध्ये मध्ये त्यांचा स्क्रीन येतो. हा मग कोणी बोलू नका. माईक म्यूट करा त्यामुळे प्लीज. हो. माईक हा. म्यूट करा प्लीज. हा आता मेघा मॅडम हो. तुम्ही पण माईक म्यूट करा. हे हो डोक्यापासून हो आहे ना पायाच्या इथपर्यंत जायचं आणि बोलायचं, माझ्या समोरच्या बॉडीतील नकारात्मक ऊर्जा माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. आणि 3 वेळा पायापर्यंत जायचं. सेम राईट साईडच्या बॉडीतील माझ्या नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. पायापर्यंत 3 वेळा. लेफ्टला तसंच करायचं सेम. आणि मग नंतर हे मीठ आहे ना, जे बाउल दाखवलंय ना तुम्हाला मिठाचं, मी समजते मेघा मॅडम? त्याच्यामध्ये टाकायचं आणि नष्ट झालेली आहे, निगेटिव्ह एनर्जी नष्ट झालेली आहे. नष्ट 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 3 वेळा बोलायचं. कळलं? हा आता अजून परत मीठ घ्यायचं हातामध्ये. आणि बॅक साईड आहे ना आपली, ती आपण बॅक साईडला आपण करू शकतो का? नाही करू शकत. मग आपण समोर हात घ्यायचे असे आणि बोलायचं, माझी बॅक बॉडी मी फ्रंट घोषित करत आहे. माझी बॅक बॉडी मी फ्रंट घोषित करत आहे, पुढची घोषित करत आहे. आणि सेम अफर्मेशन द्यायचं माझ्या पाठच्या बॉडीचा. लक्षात घ्या, पुढून करायचंय पण पाठच्या बॉडीचं नाव घ्यायचंय. माझ्या पाठच्या बॉडीमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. आणि हळूहळू पूर्ण पायापर्यंत जायचं आहे. परत 3 वेळा सेम अफर्मेशन द्यायचे, माझ्या पाठच्या बॉडीतली नकारात्मक ऊर्जा माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. आणि परत पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. नष्ट नष्ट नष्ट. आणि हे पाणी कुठेही न फेकता तुम्ही टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायचं आहे. ओके, समजलंय सगळ्यांना? किती छान पद्धत आहे स्वतःची नजर काढायची. आणि ह्याच्याने दुसऱ्यांची पण काढू शकता तुम्ही. म्हणजे ते तुम्ही पाठी पण काढू शकता. लक्षात घ्या, दुसऱ्याची काढायचे, त्याचं नाव घ्यायचं आणि नंतर सगळं झाल्यावर त्याचे पण आभार मानायचे आहेत. रेखीचे आभार मानायचे आहेत, दिव्य शक्तीचे आभार मानायचे आहेत, युनिव्हर्सचे आभार मानायचे. चला आता कॉर्ड कटिंग कशी करायची अजून मला पुढे दाखवायचं तुम्हाला. कॉर्ड कटिंगचं कोण करताय माझ्या बरोबर?
प्रार्थना समजली आहे ना? शीतल मॅडम करताय? मॅडम मीठ जे हो, आहे चालेल. फ्रंट फ्रंट बॉडीला राईट लेफ्ट घेतोय, तर ते घेतलेलं मीठ जे आहे ते बदलायचं की तसंच ठेवून बदलायचं फ्रंट बदलायचं लेफ्ट राईट बदलायचं. ती पुढचं झालं ना, फ्रंटला हा फ्रंटला साईडला तेच मीठ घ्यायचंय, हा तेच. आणि मग ते पाण्यात टाकून नष्ट नष्ट झालेलं आहे. ती ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. नष्ट नष्ट नष्ट. हा. आणि मग नंतर पाठची बॅक बॉडी आहे ना, तिच्यासाठी दुसरं मीठ घ्यायचंय. आणि मग असं हात घ्यायचे समोर आणि फ्रंट घोषित करायचंय. कळलं? आणि सेम अफर्मेशन हो. पाठच्या बॉडीतील. समजलं Same. सगळ्यांनी इथपर्यंत? करताय मीना मॅडम? आपल्याला कॉर्ड कटिंग करायची आहे. रेखीची प्रार्थना झाल्यानंतर करताय मीना मॅडम तुम्ही? मीना मॅडम माझ्याबरोबर करताय? चला. रेखीची का मॅडम? प्रार्थना झाल्यानंतर, तुमचं काम झाल्यानंतर, आता जसं हे माझं काम झालेलं आहे, हे काम झालेलं आहे, तर हे हात घ्यायचे असे. सगळ्यांनी नीट बघा ही प्रोसेस. मीना मॅडम बोला तुम्ही काहीतरी. हो मॅडम. मी नकारात्मक बाधांपासून 3 वेळा करा. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. सगळ्यांची मुक्त सगळ्यांची मुक्तता स्वतःची. मी स्वतःची मुक्तता यातून करत आहे. लक्षात घ्या, मी एकदा करते मग बघा मीना मॅडम. थांबा. थोडा नेटवर्कचा इश्यू आहे मला इकडे. अच्छा, पण मग बघून घ्या आधी, मग नंतर करा. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची बरं. मुक्तता करत आहे. 3 वेळा करायचं. आणि मग बेंबीच्या इथे दाखवलंय तसं कट 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 करायचं. समजतंय का? करा कल्पना हो. मॅडम. तुमच्या इथे हा. नेटवर्क चांगलं आहे ना? करा बघू. करा. हा, हा. मी मी नकारात्मक नकारात्मक ऊर्जापासून माझी बाधापासून. नाही नकारात्मक ऊर्जापासून नाही, बाधापासून. हा, मी नकारात्मक माझ्यापासून नाही, सॉरी. ऐका हम्म. ऐका, नीट ऐका, सगळ्यांनी नीट ऐका. मी नकारात्मक बाधांपासून बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. घाई करू आहे. नका. करा 3 वेळा. हा, मी नकारात्मक बाधेपासून स्वतःची मुक्तता करत आहे. 3 वेळा बरोबर हात. आहे ना? 3 वेळा हात क्रॉस करायचे. मी नकारात्मक बाधेपासून स्वतःची सुरक्षा सुरक्षा करत आहे. कट कट कट. कट 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 डिलीट. मीना मॅडम हात असे करू नका, पूर्ण हात खोला. असे करू नका, पूर्ण हात असे पाहिजेत. ओके, समजलं इथपर्यंत? हो. स्वतःची निगेटिव्ह एनर्जी कशी हे करायची ते समजलंय? काढायची ती. हो. मॅडम परत एकदा दाखवा बरं, कारण की रेंजचा मला पण प्रॉब्लेम होता, कळलं नाही त्यामुळे चला दिसलं तुम्हीच नाही करा. काही. शीतल मॅडम तुम्हीच करा. चला माझ्याबरोबर या. हा. हळूहळू करायचे, घाई घाई नाही करायची अशी. हम्म. मी नकारात्मक बाधांपासून मी नकारात्मक स्वतःची मुक्तता बाधांपासून करत आहे. स्वतःची मुक्तता करत आहे. माईक म्यूट करा ना, सगळे गोंधळ बंद होतोय. करायला म्हणा. बाकीचे माईक म्यूट करा, गोंधळ होतोय. सगळ्यांनी बंद करा, फक्त शीतल मॅडमचा राहील ओपन, ऑन राहील. कल्पना मॅडम क्लोज करा. हा, हा माझा क्लोजच आहे मॅडम. नाही, तुमचा आवाज येतोय ना तुमचा. अच्छा, माझा पण नेटवर्कचा फार इश्यू होतो. जाऊ दे, मग तुम्ही बोलू नका तिथून, काय राहू दे, चालेल. तुम्ही बोलू नका. चला, शीतल मॅडम या, बोला तुम्ही काहीतरी हा. तिथून. हा, येस मॅडम. मी नकारात्मक बाधांपासून मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. स्वतःची मुक्तता करत आहे. बेंबीच्या इथे जाऊन कट 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 3 वेळा. कट कट कट. बस, ओके. परफेक्ट. आता स्वतः करा, स्वतः करून बघा. मी बोलत नाही आता. मी नकारात्मक बाधांपासून माझी स्वतःची सुटका करत आहे. एक वेळा कट अजून एक वेळा फिरवा. 3 वेळा नाही फिरवला तुम्ही, 2 वेळा केलात. आणि पूर्ण असं क्रॉस जाऊ द्या. ओके. मी क्रॉस करा नकारात्मक पूर्ण. बाधांपासून माझी स्वतःची सुरक्षा करत आहे. मुक्तता करत आहे. कट 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 कट. कट. हात व्यवस्थित क्रॉस आले पाहिजे.
कट कट कट. प्रॅक्टिसने येणार तुम्हाला. मॅम हे तीनदा म्हणायचं आणि तीनदा ते कट हो, एकदा हो. म्हणाल्यानंतर एक कट मारायचा असं नाही ना? नाही नाही नाही, 3 वेळा हात. परत एकदा सगळ्यांनी शांत राहा. मी करते, पूर्ण सगळ्यांनी माझ्याकडे बघा. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. 3 वेळा झाला. हम्म, हम्म, कट कट कट. हम्म, हम्म. येणार तुम्हाला, प्रॅक्टिसने येणार. हो हो. हळूहळू येणार प्रॅक्टिसने. आता चला वॉशरूमला वगैरे जाऊन या. आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. पाणी वगैरे पिऊन घ्या. इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे का? आणि ते पाणी कुठे फेकायचं आहे? येस मॅम. बाथरूम मध्ये ना? बाथरूम मध्ये फ्लश करून फ्लश टाकायचं आहे. करायचं. ते तिथे फ्लश कुठे करायचं. फेकायचं नाहीये. पूर्ण नेगेटिव्ह एनर्जी त्याच्यात उतरते, लक्षात घ्या. हम्म, हम्म. थोडा वेळ शांतता पाहिजे तुम्हाला. दादा आवाज नको. माईक म्यूट करून जा. चालेल लावून द्या. चालेल कुठे? माईक म्यूट करा पुन्हा मॅडम. याचं पण रेकॉर्डिंग द्याल ना मॅडम तुम्ही? हो, सगळ्यांची रेकॉर्डिंग भेटणार. फक्त अटोलमेंटची रेकॉर्डिंग नाही भेटणार. कालची नाही आली आहे. कालची आली ना, पाठवली दुपारीच. आज जरा उशीर दुपारी झाला, पण आलेली आहे. आली आहे मॅडम. आणि उद्या आहे ना आपला क्लास? हो हो, शुक्रवारपर्यंत आहे. मला नाही जमणार हो. रेकॉर्डिंग बघा ना परवा. चालेल ना असं? हा, पण कारण परवाचं अटोलमेंट घेणं जरुरी आहे तुम्हाला. हो नाही दीक्षा परवा घ्यायला येणार पाहिजे. मी. शक्तिपात घेणं जरुरी आहे, तर फायदा. कारण नाही उद्या शिवजयंती आहे ना. ओके ओके, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. काही घरी भरपूर माणसं असणार म्हणजे ओके, मुलांचे चालेल मित्र वगैरे बरेच असणार. त्यामुळे हे काय करता येणार नाही. क्लास करता येणार नाही. चालेल चालेल, काय हरकत नाही. तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. हो छान. उद्याचा पण खूप छान विषय आहे. अफर्मेशन द्यायचे सगळे, पण नक्की बघा. बघते जेवढं जमेल तेवढं बघते. मध्येच कट केला तर चालू शकतं ना? तुम्ही तिकडनं ऑफच राहा ना, फक्त तुम्ही बघत राहा. ठीक आहे तसंच करते. हा, तुम्ही काय बोलूच नका ना, मला तिकडचा आवाज येणार नाही. फक्त तुम्ही बघत राहा थोडा. चालेल छान. मॅडम आपण प्राण्यांना पण देऊ शकतो का? हो ना, प्राण्यांना पण देऊ शकतो. सगळं आहे बघा. आता उद्या तुम्हाला एक एक अजून आहे ना, त्याच्यात समजेल तुम्हाला. सगळ्यांना, प्राण्यांना देऊ शकता, झाडांना देऊ शकता, सगळ्यांना देऊ शकता. रेखी अमृत, रेखी अमृत आहे बघा. हे अमृत आहे, लक्षात घ्या. लास्टला आपण काय बोलतो? रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आणि आता कॉन्सन्ट्रेट करा. हे जे आहे मेडिटेशन, ते सगळेजण आलेले आहेत का? चालू करायचं का? इथून पुढे माझा आवाज येईल आणि तुम्ही पण तुमचे डोळे बंद करायचे, अजिबात उघडायचे नाहीयेत. जेव्हा मी डोळे खोलायला सांगेन तेव्हाच खोलायचे आहे. झाले, पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. लावायचे का आता लावायचे? काय? अगरबत्ती ना? हो. हो, झोप अगरबत्ती, वगैरे. दिवा. हा, काहीतरी एक लावा, म्हणजे वातावरण छान होतं. ज्यांना बसून जमत नसेल त्यांनी झोपून केलं तरी चालेल, पण झोपू नका. हेडफोन लावले तरी चालेल.
चला स्टार्ट करूया. ओके, थांबते. पाणी सगळ्यांनी पिऊन घ्या. जसं कम्फर्टेबल वाटेल तसं बसा. भिंतीला टेकून बसलं तरी चालेल, काही हरकत नाही. पाय खाली सोडले तरी चालेल, खुर्चीत बसले तरी चालेल. तुम्हाला जसं बरं वाटेल तसं बसा. ओके रश्मी मॅडम, स्टार्ट करूया. पाणी पियाले का? हो हो. मॅडम. ओके, स्टार्ट. आता कोणी काय माईक सगळ्यांची म्यूट करा. सगळ्यांची म्यूट पहिले करा. तुम्हाला डिस्टर्ब होईल. ओके, चला. हे मेडिटेशन करण्यासाठी शांत ठिकाणी बसावे. हेडफोन लावलात तरी चालेल. मन एकाग्र करून ऐका. चला. डोळे बंद करायचे आहेत. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. श्वासाचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही वेळ दूर लोटायचे आहे. मन शांत करायचे आहे. श्वासांवर फोकस. तुमच्या भोवती एक एनर्जी सर्कल तयार करायचं आहे. जसं आता वलय दाखवलंय ना, तसं एक एनर्जी सर्कल तुमच्या भोवती तयार करायचं आहे. हे काल्पनिक आहे, भावनिक आहे. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. मी 10 ते 1, कोणाचं तरी माईक ऑन आहे, म्यूट करा प्लीज. प्लीज, डिस्टर्बन्स होत आहे. मी 1 ते 10 काउंट करेन. 10 ते 1 काउंट करेन. जेव्हा मी 1 पर्यंत येणार तेव्हा तुमचा फोकस जास्त असणार. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू दे. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत करत आहेत. त्यातील आपण 7 चक्रांची ओळख आज करून घेणार आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्रे खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्राकडे शरीराचे ठराविक कार्य आहेत. शरीरासोबत मानसिक स्वास्थ्याची कार्य चक्रांवर सोपवलेली आहेत. आपण या मेडिटेशनद्वारे चक्रांना संतुलित करत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. माकड हाडाजवळ जे आपण जमिनीला बसलो आहे, जिथे टच होतो जमीन, तिथे आपलं ते चक्र आहे. शरीराचा जो भाग जमिनीला लागतो, स्पर्श करतो, तो भाग मूलाधार चक्र आहे आणि याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना इमॅजिन करायची आहे. त्याचा लाल चक्र आहे. जसं दिवाळीमध्ये चक्र गोल 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 फिरतं, तसं तुम्ही इमॅजिन करायचं आहे. मूलाधार चक्राच्या इथे तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना नक्की जाणवेल. ह्या चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीत काही सेन्सेशन जाणवले, इट्स ओके.
आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडस वरच्या भागावर आणायचं आहे. बेंबीपासून 4 बोटे खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्टान चक्र. नारंगी कलरचे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्रावर केंद्रित करा. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडं वर ऑरेंज कलरची एनर्जी आहे. ती वर्तुळाकारात फिरताना दिसत आहे. बेंबीपासून 4 बोटे वरती मणिपूर चक्र. कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्यामध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं लक्ष मणिपूर चक्राकडे असू दे. बेंबीच्या 4 बोट वरती मणिपूर चक्र. प्रत्येक वेळी श्वास सोडताना आणि घेताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर. रोटेट होताना बघा, गोल गोल फिरताना बघा. आता लक्ष अजून वरती आणायचे आहे. छातीच्या मधोमध हिरव्या रंगावर आणायचे आहे. हिरव्या रंगाचे चक्र मनात आणायचे आहे. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. हे चक्र वर्तुळाकारात फिरताना बघायचे आहे. ह्या चक्राला 12 पाकळ्या आहेत. डबा घेऊन श्वास घेताना व सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. आता लक्ष गळ्याजवळ न्यायचे. घशामध्ये विशुद्ध नावाचे चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. गळ्याजवळ न्यायचं आहे लक्ष. त्याचा रंग आहे आकाशी. ह्या चक्राला 16 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष घशावर. आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. श्वास घेताना व सोडताना हे चक्र जाणवेल. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचे आहे. आज्ञा चक्र. हे चक्र, या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. गोल 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 फिरताना बघा. पेनाच्या शाईसारखा रंग. याचा रंग पेनाच्या शाईसारखा आहे. श्वास घेताना डोळ्याचे मसल्स हलताना जाणवतात. आता तुमचे लक्ष डोक्यावर, जिथे लहान मुलांना टाळू असते त्याच्यावर आहे. सहस्त्रार चक्र. त्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्रांचा रंग आहे जांभळा. 1000 पाकळ्यांचं फूल असेल. एक्झॅक्ट चक्र डोक्यावर फिरताना बघा. त्याचा रंग जांभळा आहे. गोल 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 फिरताना बघा. लक्ष केंद्रित करा नीट. ह्या चक्रामुळेच आपल्याला एनर्जी मिळत असते. फक्त लक्ष चक्रावर असू दे. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांवर लाईनने केंद्रित करा. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण पाठीच्या कण्यावर दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर द्यायचे आहे, पण त्या पॉइंटला ते चक्र दिसले पाहिजे. सुरुवातीपासून पहा. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. मूलाधार चक्रापासून सुरुवात करतोय. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. नंतर नारंगी, वर पिवळे, त्याच्या वरती हिरवे, अजून आकाशी रंगाचे छोट चक्राच्या इथे. डोळ्याच्या 2 भुवयाच्या मध्ये गडद निळ्या रंगाचे व नंतर लास्ट जांभळ्या रंगाचे चक्र दिसेल. सर्व चक्र फिरताना तुम्हाला दिसत आहेत.
श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. ह्या चक्रांवर लक्ष केंद्रित करा. ह्या ह्या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीत जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड करतील. तुमची हेल्थ चांगली राहील. डिसिजन पॉवर खूप चांगली होईल. सगळे चक्र फिरताना बघा व्यवस्थित, रोटेट होताना गोल 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 गोल. आता हात एकावर एक रब करा. हात एकावर एक रब करा. ही एनर्जी डोळ्यांना घ्या. डोळ्यावर हात लावा पूर्ण. बॉडीला घ्या, खांद्यावर घ्या, बॉडीला घ्या. बस. चला या हळूहळू पूर्ववत व्हा. हळूहळू पूर्ववत व्हा. पाहिजे तर पाणी पिऊन घ्या. बरोबर ना? अश्विन सोपं आहे सर का माईक, ते? सर माईक म्यूट. चला. माईक म्यूटच होता माझा. नाही नाही नाहीये. ओके चला, आले सगळे. चला बोला. शीतल मॅडम, सगळे झालेत का नॉर्मल? अजून आपल्याला एक प्रयोग हो. करायचा का? झालं ना. झालं. रश्मी मॅडम, आज बरं वाटलं का? काय वाटलं नाही ना? नाही आज काही नाही वाटलं. ओके. पाठीत थोडंसं कानामध्ये थोडंसं दुखल्यासारखं वाटलं. ते का? ते तुम्हाला तिथे त्रास आहे म्हणून. लक्षात हो घ्या, ते आहे ना. तुमचं बॅलन्स नाही म्हणून तुम्हाला तो त्रास झाला. ज्याला ज्याला ज्या पॉइंटला त्रास होतो ना, जे आपण हे बोलतो हा. मेडिटेशन चालू असतं, तर त्या चक्रामध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणून हे मेडिटेशन करायचं. खरं तुम्ही ना हे 7 चक्रांचं मेडिटेशन केलं ना, तुमचे खूप आजार वगैरे दूर होतील. खूप प्रॉब्लेम दूर होतात ह्याच्याने. म्हणून मी नेहमी सांगत असते 7 चक्राचं मेडिटेशन रोज करा. किती वेळ लागला सांगा ना? तेवढा वेळ तर आपण देऊ शकतो ना. बरोबर. चालेल. आता वर्षा मॅडम सर आहेत ना? हो आहेत. बोलवू का? हा, ऑराचा अजून एक भाग आपल्याला बघायचा आहे. हा, रेखीला कॉर्ड करायचंय. तुम्ही तर कॉर्ड कटिंग करून घेतले ना? इकडे यायला थोड्या वेळ. इकडे दार लोटून. मी करत होते ना मॅडम, तर मला असं चेअर थोडीशी अशी हालत होती माझी, असं मला फील होत होतं. झोका खेळल्यासारखं थोडस. काय नाही. समोरासमोर उभं राहायचंय मॅडम. तुम्ही आधी प्रार्थना करून घ्या रेखीची. कुठचं पण कार्य करताना रेखीची प्रार्थना करायची. हा, हा. चला करून घ्या. आपण नाही करायचे कोणी, फक्त वर्षा मॅडम करतील, कारण त्यांना आता ऑरा चेक करायचंय ना. म्हणजे तुम्हाला जे आजार असतात ना आपल्याला भविष्यामध्ये होणारे किंवा काही दिवसांनी, ते ह्याच्यामुळे कळतं. या प्रोसिजरमुळे कळतं. लक्षात येते सगळ्यांना मी काय बोलते? हो. आता वर्षा मॅडम, तुम्ही समोरासमोर उभे राहा आणि मला दिसेल असं बघा. व्यवस्थित सगळ्यांना दिसेल असं. त्याच्यातच नाहीये. हा मी तुम्हाला हे पाहत होते ना. नाही, मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला पिक्चर दाखवते वर्षा मॅडम. तसं तुम्ही उभं राहायचं. सरांना पण उभं राहायला लागणार आहे. बरं. हे बघा, सर असे उभे राहतील समोरासमोर. तुम्ही समोरासमोर उभे राहा. हा, उभे. कळलंय तुम्हाला? दिसलंय? हो. हा. आणि जरा तुम्ही लांब, फक्त हात त्यांना असे टेकले नाही पाहिजे. हा. हा. आणि डोक्यापासून, आता ऐका माझं, ऐका. त्यांच्या डोक्यापासून
हळूहळू हळूहळू असं खाली 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 येत जायचं तुम्ही पायापर्यंत. 3 वेळा असं करायचं हळूहळू. चष्मा काढा. सरांचा पण चष्मा काढा. चष्मा काढायला सांगा सरांना. सर बोलतील काय आम्हाला एक एक प्रकार सांगतात काय. असं काही नाही. चला लांब हात करा. मी नाही तुम्हीच उभं राहा फक्त. थोडं मागे व्हा सर. थोडं मागे व्हा सर. लक्षात येत आहे सगळ्यांना? हा बस बस बरोबर आहे. परफेक्ट आहे. सगळ्यांना लक्षात आलंय का? हो हो दिसतंय. हा चला वर्षा मॅडम आता कोणी बोलू नका. माईक म्यूट. वर्षा मॅडम तुम्ही बोला. हा मॅडम तुम्ही बोलले तर मग मला ती आठवत नाहीये प्रार्थना. हा चला मी दिव्य रेखी शक्ती. रब करा. हात करा आधी रब. हात वरती करा छताकडे. बस हात खाली घ्या जरा हात. प्रार्थना करतो ना आपण. खाली घ्या. अजून खाली. हा मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. सरांचं नाव घ्या. दिलीप मी त्यांची आभारी आहे बोला. मी आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. वर गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत रेखी अमृत. रेखी अमृत रेखी अमृत रेखी अमृत. हा मग नंतर तुम्ही नेक्स्ट टाइमला ब्रह्मांडातून वाईट प्रकाश वगैरे करून पूर्ण करायचं. हा आता चला हात घ्या. हा. उलटे हात घ्यायचा. हा आता हळूहळू खाली. एकदम हळूहळू पायापर्यंत या. हळूहळू हळूहळू हळू हळू. त्यांना टच करू नका. काय फील होतंय ते फक्त बघा. तुमच्या हाताकडे लक्ष द्या आणि काय फील होतंय फक्त बघा. हात लांब पाहिजे एकदम तुमचे. वर्षा मॅडम मागे जा. एकदम ताट पाहिजे हात. हा हा सरांना पाठवा आता. नाही जरा 2 मिनिटं थांबा. बस 3 वेळा झालं ना बस. आता सांगा तुमचे हात कुठे जड झाले. त्यांच्या बॉडीच्या इथे कुठे हात जड झाले तुमचे. पूर्ण बॉडीच्या वेळेसच हात जड वाटत होते. हा मग त्यांना विचारा बॉडीमध्ये पेनिंग आहे का त्यांना. पेन आहे का बॉडीत? बॉडीत शोल्डर मध्ये पेन आहे. मग तुमचे हात जड कुठे झालेत. आहे ना त्यांना पूर्ण त्रास. बॉडीच्या तिथे. हा बॉडीच्या तिथेच वाटले मला पूर्ण. जाऊ दे सरांना जाऊ दे. तुम्ही बसा आता. मॅडम ते कट करावं लागतं ना आपण. हा हे थांबा. जे- आधी नाही थांबा. सांगते मी मॅडम. आधी नाही. हा वर्षा मॅडम हा सगळ्यांनी बघा मी काय सांगते त्यांना. तुम्हाला त्यांचे बॉडीमध्ये पेनिंग आहे ना. हो 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 हात जड झाले. लक्षात हो. येते सगळ्यांना की तुम्हाला कुठचा आजार आहे तो तुमच्या ह्या क्रियेमुळे कळतो. कोणाला सर्दी खोकला असतो. कोणाला छातीत कफ असतो. कोणाचं डोकं दुखतंय. तर ह्या क्रियेमुळे आपल्याला आधीच कळतं की ह्यांना त्रास आहे. सर्दी खोकला असेल काय असेल तर मग तुम्ही प्रिकॉशन घेता ना अगोदर की हो. आजार होणार आहे. कळली ही प्रोसेस सगळ्यांना. हो समजली. ओके आता कॉर्ड कटिंग करून टाका. हा. हा चला मी नकारात्मक बाधांपासून मी नकारात्मक स्वतःची मी मुक्तता नकारात्मक करत आहे. स्वतःची मुक्तता करत आहे. कट कट कट. कट कट. बेंबीच्या इथे हलकं करायचं. कट 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 हो. कट कट कट. आता सगळ्यांनी कॉर्ड कटिंग केलेली आहे. हो एकेकाने माईक ओपन केला तरी चालेल पण एकेकाने आता सगळ्यांनी ऑन केला तरी चालेल पण एकेकाने बोला. माझा उद्देश काय आहे सांगायचा. तुम्हाला कॉर्ड कटिंग का करायची असते. आता मी मगाचपासून सांगते की दुसऱ्याचा ऑरा कसा असतो आणि कसा नसतो. तो आपल्यावर येऊ नये म्हणून कॉर्ड कटिंग करणं जरुरी असतं. निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर हवी नको व्हायला म्हणून तो कॉर्ड कटिंग तिथे करून टाकायचं. आणि ही क्रिया रेखीमध्ये महत्वाची आहे.
जसं तुम्ही रेखीला कॉल करता तसंच कट करणं पण जरुरी आहे. मॅम ते हे देत असताना म्हणजे ते सरांना मॅम देत असताना ते स्वतः काय मनातल्या मनात म्हणायचं होतं त्यांना, मग कोणता? नाही, सरांनी काय नाही बोलायचं, सरांनी उभं नाही राहायचं. मॅमने प्रार्थना बोललो ना त्यांच्या रेखी. प्रार्थनाच्या नंतर 3 वेळा केलं ते. तेव्हा काय नाही, फक्त प्रार्थना कटिंग नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहोत. हा कट कट कट. मी ओके. स्वतःची आपली निगेटिव्ह एनर्जी नको ना आपल्याला लागायला हा. कोणाची. मग आपण स्वतःची मुक्तता करून घ्यायची आणि कॉर्ड कटिंग करायची. ह्याला बोलतात कॉर्ड कटिंग. हा नाभीपासून उत्पत्ती झाली असते ना आपली, हम्म. ती कॉर्ड कट करायची असते. कारण कुठची पण निगेटिव्ह एनर्जी नाभीपासूनच सुरुवात होते, लक्षात घ्या. नाभीपासूनच सुरुवात होते आपल्याला, म्हणून कॉर्ड कटिंग तिथे करून टाकायचे. आतापर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. हो. मॅडम, नाही, actual आता त्यांची रेखी प्रार्थना केली त्यांनी मॅमनी हा. सरांच्या समोर उभा राहून. नंतर जे हात फिरवले ते तेव्हा काय म्हणायचं होतं का? काहीच नाही म्हणायचं, फक्त हळूहळू हळू फक्त असे हात खाली घेऊन कुठच्या बॉडी पॉइंटला हात जड होतात आहे ते बघायचं. आता त्या सरांना प्रॉब्लेमच आहे ना, बॉडी पेनिंग होतेच आहे ना त्यांना, म्हणून त्यांना मॅडम पूर्ण बॉडी. त्यांचा शोल्डर पेन पण आहे आणि पायामध्ये पण दुखणं आहे त्यांच्या. म्हणूनच तुमचे पूर्ण आहे. झालेच हा ना. हा. आणि म्हणजे मला असं हातामध्ये असं सेन्सेशन वाटत होतं दोन्ही हातांमध्ये. जाणवणार, प्रत्येकाला हा, जाणवणार, जाणवलं. हे लक्षात घ्या. आणि जेव्हा हा. ॲटुलमेंट घ्याल ना तुम्ही, तेव्हा तर अजून जाणवेल तुम्हाला. लक्षात घ्या, तुमच्याकडे 10% ऊर्जा ही तुमच्यातून प्रवाहित होणार. हा. आणि उद्याचं मेन आहे बॉडी पार्टला सगळं, म्हणजे तुम्हाला हिलिंग द्यायचं आहे. उद्याचा जो सेशन आहे सगळ्यांनी खरंच जॉईन व्हा. उद्या रश्मी मॅडमनी केला तर चांगलाच आहे, कारण आता त्या बोलल्या दुखत होतं ना, तर तुम्ही स्वतःला कसं हील करू शकता आणि दुसऱ्याला कसं हील करू शकता. आ- जेवणाला अफर्मेशन कशी द्यायचे, जेवणाला, पाण्याला. उद्या शक्यतो सगळ्यांनी पाणी घेऊन ठेवा. अजून एक मॅम, पियाल तेवढेच, जेवढं पियाला होईल तेवढंच, फेकून देऊ नका. त्याला अफर्मेशन द्यायचे आपण. हा, बोला. ते माझ्या समोरच्या बॉडीमध्ये नकारात्मक एनर्जी आहे ती माझ्या हाताच्या मुठीमध्ये आली आहे आणि ते नष्ट फक्त ते मीठ घेतल्यावरतीच करायचं ना, इतर ह्याला नाही करायचं. नाही, फक्त आपण आपली नजर काढतो. नजर दिवस काढतो. आता वर्षा मॅडमनी मिस्टरांची काढत असतील तेव्हा ते करा, पण तेव्हा आता करू नका मॅडम. आता जोपर्यंत ॲटुलमेंट घेत नाही ना तोपर्यंत करू नका. हे आपला सिलेबस आहे, मी बरं. शिकवते तुम्हाला. लक्षात घ्या. चालेल. ॲटुलमेंट झाल्यावर तुम्ही कोणाची नजर काढायला जा. आता ना वर्षा मॅडम, तुम्ही बोलता सरांना प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ते मिठाचं पण करा त्यांना. आणि हो. उद्या तुम्हाला 24 बॉडी पॉइंट समजेल ना, तर ते तुम्ही सतत 21 दिवस करा. 21 दिवसात फरक आला तर ठीक आहे, अजून मग 45 दिवस करा, पण करा. हो, नक्की. पण ॲटुलमेंट जेव्हा घेऊ आपण शुक्रवारी, हो. त्याच्यानंतर हा, तुम्ही त्यानंतर प्रोसेस करायला सुरुवात करा ती. हो, चालेल? नक्की. निरोप घ्यायचा आता. येस. मला प्रॅक्टिकल साठी माझ्याजवळ आहे खरं म्हणजे. काय मला प्रॅक्टिकल करायसाठी आहेत म्हटलं माझ्याजवळ. आहेत ना? त्यांच्यावर प्रॅक्टिकल करू शकते मी. हा मॅडम, हे तर एवढंच आहे फर्स्ट लेवलमध्ये. सेकंड लेवलमध्ये तुम्ही धडाधड सिम्बॉल टाकाल आणि हे कराल. तुम्हाला 2 मिनिटात अनुभव येईल मॅडम. इतकं हो, छान हो. रेखी करच. आता तुम्ही बघितलं ना नावाप्रमाणे, रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी हा, अमृत. रेखी. अमृत आहे त्याच्यामध्ये, खरंच रेखीमध्ये खरंच अमृत आहे. मी प्रत्येकाला सांगते ही गोष्ट. एवढे तुम्ही वन टाइम शिकाल, पण तुम्हाला लाईफ टाइम ह्याचा उपयोग होईल. प्रत्येकाला सांगते मी की रेखीमध्ये खूप म्हणजे खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे. मीना मॅडम, समजलंय का? येस. ओके, निरोप घ्यायचा. हो. येस मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू. सगळ्यांनी या उद्या बरोबर टायमावर. खूप छान आहे उद्याचं सेशन. प्रयत्न करणार. नक्कीच खूप करा try मॅडम. करणार. हो, खरंच ट्राय कर. चला, बाय. बाय 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 सगळ्यांना. बाय. धन्यवाद. धन्यवाद.